दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णवा किती। दर्शक हो नमस्कार, मी दत्तात्रय गुरव। मी उभा आहे सध्या पंढरीच्या जी दर्शनबारी आहे, विठ्ठलाची जी यात्रा सुरू आहे त्या यात्रेच्या दर्शनबारीच्या रांगेमध्ये आपण पाहू शकता। दर्शनबारीची ही जी रांग आहे ही अशा प्रकारचे पंढरी नगरीमध्ये दर्शनबारीसाठी एकूण 16 शेडची उभारणी केलेली आहे। या शेडमध्ये पत्र्याचे शेड 16 आहेत। या शेडमध्ये वारकऱ्यांना पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। वारकऱ्यांची सुरक्षाही या ठिकाणी पाहिली जाते आहे। वारकऱ्यांची सुरक्षा तपासण्यासाठी या ठिकाणी डॉग स्क्वॉडसुद्धा आहेत, त्यांच्याकडूनही सुरक्षाची काळजी घेतली जाते। वारकरी चंद्रभागेचं स्नान करतो आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी हा जो आहे तो गोपाळपूर येथून दर्शनबारीमध्ये दर्शनाला लागलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। दर्शको, ही जी दर्शनबारी आहे, एकदा वारकरी हा दर्शनबारीमध्ये उभा राहिला की त्या वारकऱ्याला जवळपास 20 तास लागत आहेत। या 20 तासामध्ये न थकता हा वारकरी विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि केलेल्या वर्षभर जी काबाड कष्ट आहे त्याचा सिनवटा हा या वारकऱ्याचा या दर्शनामुळे जात असतो आणि हा वारकरी पुन्हा एकदा नवीन वर्षासाठी नवीन ऊर्जा घेऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपल्या गावाकडे आनंदाने जात असतो। दर्शनबारीमध्ये उभा आहात, 20 तास दर्शनाला लागताय। कुठून आलात, काय नाव तुमचं? आम्ही नांदेड जिल्ह्यातून लोहा तालुक्यातून आलो। गाव आमचं किवळा बोरगाव गाव आहे। पण आम्ही ही वारी 5 वर्षापासून करतो। मी 6वं वर्ष होई आता वारीचं। या वारीचा वेगळाच आनंद आहे। ही वारी एकदा वर्षाला येते, पण सगळ्या वर्षाचं आयुष्यामध्ये मागलं भूतकाळ विसरून जाते ही वारी केली की। पुन्हा आता नवीन पाया पडलं, चरणाचे दर्शन केलं की आपल्याला पुढच्या वर्षासाठी अजून आपल्या नवीन ऊर्जा येते, वेगळीच ऊर्जा येते। ही ऊर्जा सांगता येत नाही शब्दामध्ये। तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, हे शब्दामध्ये आम्ही कधीच कोणताही माऊली सांगू शकत नाही। मी काय आता आम्ही बसनं रात्री आलतो, आमची उभं टाकलेल्या जाग्यावर बसला थोडासा धक्का लागला होता। मग आम्ही रात्री 4 वाजता उभं टाकलेल्या टेम्पूनं जरासा बसला धक्का दिला, मग तिथंच थांबल्या। आम्हाला काहीच कुठंच काही धडक लागलं नाही। आम्हाला कसं एवढा खरं झालं। चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे? हो केलं। तुम्ही दर्शनबारीमध्ये उभा आहात, 20 तास तुमच्या दर्शनाला लागणार आहेत, तरी तुम्ही न थकता दर्शन घेणार हो आहात? हो हो, काय हरकत नाही। 20 नाही 25 तास लागले तरी काय हरकत नाही आम्हाला।